बिटाला बघून नाक मुरडणारे बरेच असतात, पण खरंच सांगते आजची ही रेसिपी बघितली, बनवली आणि जर खाल्ली ना तर खरंच सांगते न आवडणारे सुद्धा अगदी 2-2 पोळ्या शिल्लक खातील ह्याची गॅरंटी मी घेते. कारण ही बीटरूटची भाजी अतिशय भन्नाट अशी तयार होते. म्हणजे खरंच सांगते हॉटेलमधल्या भाजीपेक्षाही 2 ते 3 पटीनं ही भाजी अप्रतिम लागते. बनवायलाही तितकी सोपी आहे आणि सोबतच हेल्दी तर आहेच आहे आणि लहान मुलंसुद्धा तितकेच आवडीनं खातील एवढी ही भाजी छान होते. नक्की ट्राय करा. आणि सोबतच एक सांगते की या रेसिपीमध्ये मी 2 प्रकार म्हणजे 2 आयडिया शेअर केलेल्या आहेत आणि त्या म्हणजेच तुम्ही म्हणजे 2 प्रकारे ही रेसिपी बनवू शकता. पण आज मात्र मी बनवणार आहे बीटरूटची भाजी. आता ही भाजी बनवायची कशी प्रश्नच पडतो ना, पण खरंच सांगते खूप सोपी आहे. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे फक्त आणि फक्त 1 बीट. या बीटापासून 3 ते 4 जणांची भाजी सहज तयार होते. तर त्यासाठी बीटरूटची स्वच्छ सालं काढायची आणि बारीक छिद्र असलेल्या खिसणीने एकदम बारीक अशी खिसून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मध्यम आकाराचा एक कांदा घ्यायचा जो बारीक बारीक असा कापायचा. गरजेनुसार हिरवी मिरची, भरपूर असा लसण आणि भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा आपल्याला बारीक इथे कापून घ्यायची आहे. आता हे सर्व साहित्य खिसलेल्या बीटमध्ये आपल्याला घालायचं आहे. आता सुरुवातीला बीट खिसताना तुम्ही बघितलं असेल की मी एक छोटासा तुकडा बीटाचा बाजूला ठेवलेला आहे, तर तो आपल्याला पुढे कामात येणार आहे. आपले हे जे मिश्रण आहे किंवा ही जी रेसिपी आहे आणखी हेल्दी आणि टेस्टी होण्यासाठी आपल्याला यामध्ये घालायची आहे 1 मूठभर फ्रेश ताजी कोवळी लुसलुशीत स्वच्छ धुतलेली आणि निवडलेली मेथीची भाजी, जी एकदम बारीक चिरून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसालासुद्धा घालायचा आहे. आता घालूया गरजेनुसार बेसन. हो, बेसन घालून घ्यायचं आहे. पाणी अजिबात वापरायचं नाही. एवढ्यामध्येच आपल्याला हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे. तेल गरम करायला ठेवून द्यायचं, मात्र अगोदरच ठेवायचं, जेणेकरून या मिश्रणाला पाणी जास्त सुटणार नाही आणि आपलं हे जे मिश्रण आहे पातळ होणार नाही. थोडंसं गरम तेल या मिश्रणामध्ये घालायचं आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मावेल तेवढंच बेसन घालायचं. गरज वाटली तर तुम्ही आणखी त्यामध्ये ॲड करू शकता, पण पाणी वापरायचं नाही. आता हे बऱ्यापैकी झालेलं आहे. थोडंसं बेसन उरलं तर यामध्ये ॲडजस्ट होतं आहे, म्हणून मी काय करते आहे की यामध्ये ते बेसन घालते आहे आणि शेवटी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ हे शेवटीच घालायचं जेणेकरून त्याला पाणी सुटणार नाही. आता हे मिश्रण बऱ्यापैकी आपलं तयार झालेलं आहे. आता काय करायचं आहे तुम्ही इथे बघू शकता, मस्त छोटे छोटे याचे आपले पकोडे तयार होऊ शकतात अशा पद्धतीचे. आणि तेलसुद्धा इकडे गरम झालेलं आहे. तर लगेच आपल्याला छोट्या छोट्या साईजचे इथे आपलं भजे किंवा पकोडे असे तळून घ्यायचे आहे आणि उलटपालट करून चांगले खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचे, म्हणजेच तळून घ्यायचे. अशा पद्धतीने मस्त छान असा रंग आलेला आहे. आणि खरंच सांगते आता मी जे बोलली होती ना तुम्हाला की 2 आयडिया, म्हणजेच हे भजे तुम्ही स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात. मी तर म्हणेल की एकदा ही रेसिपी ट्राय कराच. खरंच तुम्हाला एक रिक्वेस्ट करते आहे, कारण काय होतं माहिती का, बीट तर बऱ्यापैकी खायला पाहिजे हे सर्वांनाच माहिती असतं, पण आपल्याला एक कॉमन पद्धत माहिती असते, सॅलड म्हणून खायचं, हे म्हणून खायचं, ते म्हणून खायचं. पण खरं सांगते तुम्ही जर या पद्धतीनं खाल्ली ना तर बीट खाण्याचा किंवा बीटकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलल्याशिवाय राहणार नाही, याची मी गॅरंटी घेते. एवढी चांगली रेसिपी तुम्ही अजिबात मिस करू नका. एकदा नक्की ट्राय करा. आता आपण काय करूया, ग्रेव्हीसाठी म्हणजेच आपल्याला बीटची तर भाजी बनवायची आहे. त्यासाठी त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं. कांदा, हिरवी मिरची, अद्रक, लसण, थोडेसे बीटचा जो तुकडा ठेवलेला होता ना ते सुद्धा घालायचं. कलर खूप छान येतो भाजीला. टोमॅटो घालायचा, 1 चमचा जिरं, भरपूर कोथिंबीर घालायची, चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं जसं तुम्हाला दिसतं. त्यानंतर थंड झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं. गरज वाटली तरच पाणी घाला, नाही घातलं तरीसुद्धा चालते. आता काय, त्याच पॅनमध्ये आणखी तेल घालायचं. हवं तर थोडंसं बटर किंवा तूपसुद्धा घाला, खूप छान फ्लेवर येतो. वाटलेलं वाटण घालायचं आणि थोडेसे खडे मसाले घालायचे, ज्यामध्ये मी दालचिनी, तेजपत्ता आणि थोडंसं मसाला फूल घातलेलं आहे. फ्लेवर खूप छान येतो. अशा पद्धतीने मसाला परतते आहे तोपर्यंतच आपल्याला त्यामध्ये 2 चमचे धणे पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आपल्या गरजेनुसार घालायची, थोडीशी हळद घालायची. आता याला करूया व्यवस्थित असं मिक्स.
झाकण ठेवायचं आणि चांगलं हा मसाला तेल सुटेपर्यंत मस्त आपल्याला परतवून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनटं सहज लागतात. आता मला सांगा, या पद्धतीची बीटाची भाजी तुम्ही कधी बनवली होती का? नाही ना? म्हणूनच म्हणते की ही रेसिपी अजिबातच मिस करू नका. खरंच सांगते, ही जर रेसिपी तुम्ही जर मिस केली ना, तर तुम्ही काहीतरी एक चांगला पदार्थ मिस केला असं तुम्हाला वाटेल. चला रेसिपीकडे वळूया. इथे मसाला एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे. छान तेल सुटला गेलेला आहे आणि खरंच सांगते ना, एवढा छान असा घमघमाट येतोय ना, तुम्हाला काय सांगू. त्यानंतर गरम पाणी घालायचे ग्रेव्हीसाठी. सोबतच 1 ते 1.5 चमचा गरम मसाला, कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ, थोडीशी साखरसुद्धा घालायची. व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घ्यायचं. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून मसाला चांगला 2 ते 3 मिनटं चांगला उकळवून घ्यायचा आहे. कारण मसाला जितका छान शिजला जाईल ना, तर तितकी आपली ग्रेव्ही सुपर लागते. तर इथे आपली मसाला चांगला शिजवून झालेला आहे, उकळून झालेला आहे. तेजपत्ता काढून घ्यायचा, हवा तर तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर तयार केलेले बीटरूटचे पकोडे किंवा कोफ्ते तुम्ही त्यामध्ये असे घालून द्यायचे. व्यवस्थित मिक्स करायचं. पकोडे घातल्यानंतर किंवा भजे घातल्यानंतर ह्याला आपल्याला एक छोटीशी 2 मिनटाची उकळी येऊ द्यायची. उकळी आली की तयार झाली तुमची अप्रतिम लागणारी, हॉटेलच्या भाजीलाही मागे सारणारी अशी ही बीटरूटची एकदम लजीज भाजी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा बीटरूटची अशी भाजी बनवता का? बनवत असेल तर नक्कीच कमेंट करून मला कळवा. चला तर मग, तुम्हाला आजची ही बीटरूटची माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. खरंच तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप मोलाचं आहे आणि सोबत कमेंट्ससुद्धा. आवडली असेल तर लाईक करून शेअर करा. तुमच्या फ्रेंड्सलाही त्याचा आस्वाद घेऊ द्या. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक करायला तर अजिबातच विसरू नका. थँक्यू.